नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा देणं हे एक आव्हानच असतं. अशात अनेक शेतकरी मुरघासाच्या थेट 50 ते 100 किलोच्या बॅग घेतात, कारण त्या वाहतुकीला, वापरायला आणि साठवायला सोप्या असतात. पण मुरघासाच्या पॅकिंग केलेल्या बॅग कशा तयार होतात, त्यासाठी कोणती यंत्र वापरली जातात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुट्टी केलेला हिरवा चारा हायड्रॉलिक बेलरमधून दाबून त्याचे गोल किंवा चौकोनी आकाराचे बंडल, ज्याला मुरघासाच्या पॅकिंग केलेला बॅग म्हणतो, त्याला इंग्रजीत बेल सायलेज असं म्हणतात. पण ह्या बेल सायलेजचे काय काय फायदे असतात बरं? तर मुळात म्हणजेच बेल सायलेज हे 6 ते 12 महिन्यांपर्यंत साठवता येतं, त्यामुळे चाऱ्याच्या टंचाईत अडचण येत नाही. ताज्या चाऱ्याची कुट्टी करत असल्यामुळे त्यातली पोषण मूल्य टिकून राहतात. मुरघासामुळे जनावरांचं दूध उत्पादन वाढतं, तसंच बंडलच्या वेगवेगळ्या आकारांमुळे त्याची व्यावसायिक विक्री करणं शक्य होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे यंत्रामुळे या संपूर्ण कामाची कार्यक्षमताही वाढते. हे मशीनमध्ये नेमकं कसं तयार होतं ते पण आपण पाहूयात. पहिले तर चारा मशीनमध्ये टाकला जातो, यालाच फीडिंग असं म्हणतात. या चाऱ्याची कुट्टी करून त्याला मशीनमध्ये दाबून त्याला कॉम्पॅक्ट म्हणजेच लहान केलं जातं. याच प्रक्रियेला कॉम्प्रेन्शन असं म्हटलं जातं. हे दाबण्यासाठी जे वापरलं जातं ते असतं हायड्रॉलिक मशीन. त्याच्या दाबामुळे कुट्टीमधील हवा कमी करून त्याचे बेल फॉर्मेशन म्हणजेच बंडल तयार केलं जातं. आणि हे बंडल तयार करायला बेलर मशीन वापरलं जातं. आणि या बंडलला पुढे रॅपिंग म्हणजेच प्लास्टिकच्या पिशवीत किंवा कव्हरमध्ये पॅक केलं जातं आणि हे बंडल साठवलं जातात. आता या सगळ्या प्रक्रियेसाठी नेमकी कोणकोणती यंत्र लागतात ते पण आपण पाहूयात. पहिला आहे फॉरेज हार्वेस्टर. याच्या मदतीने आपण चाऱ्याची कापणी आणि कुट्टी केली जाते. छोटे कुट्टी यंत्र फार वेळखाऊ आणि कष्टदायक असतात. त्या मानाने फॉरेज हार्वेस्टर एका तासात 2 ते 5 एकर शेतातल्या चाऱ्याची कापणी आणि कुट्टी करतात. त्यामुळे मोठ्या शेतासाठी आणि मोठ्या डेअरी उत्पादकांना हे फायदेशीर राहतं. दुसरं आहे सायलेज बेलर मशीन. या मशीनच्या मदतीने आपण चिरलेल्या चाऱ्याचे बंडल तयार करू शकतो. म्हणजे चाऱ्याला दाबून त्याला गुंडाळून एक गोल किंवा चौकोनी आकार देऊ शकतो. यासाठी हायड्रॉलिक म्हणजेच दाब देणारी सिस्टीम वापरली जाते. हे बंडल सहसा 50 ते 1000 किलो पर्यंतचं बंडल तयार करतात. तिसरं आहे ऑटोमॅटिक बेलर आणि रॅपर मशीन. या मशीनमध्ये चाऱ्याचे बंडल तयार करून त्याच वेळी त्यांना प्लास्टिकचे कव्हर लावलं जातं, म्हणजेच रॅपिंग केलं जातं. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरीत बचत होते. त्यामुळे मोठ्या डेअरी फार्मसाठी हे मशीन अत्यंत उपयुक्त ठरतं. तसंच त्याचा व्यावसायिक वापर करू शकतो, म्हणजेच मुरघासाच्या पॅकिंग बॅग तयार करून विकता येतात. आता तुम्ही म्हणाल, आमचं काय एवढं मोठं शेत किंवा गोठा नाहीये, त्यामुळे चौथं आहे मिनी सायलेज बेलर. या यंत्राच्या मदतीने आपण 60 ते 80 किलोचं बंडल तयार करू शकतो. हे यंत्र छोट्या शेतकऱ्यांसाठी फार योग्य ठरतं. तसंच लहान आकाराचे बंडल हे वाहतुकीलाही सोपे पडतात. पण मोठं बंडल म्हणजेच बेल सायलेज तर वाहतुकीला फार अवघड असतात. पण काळजी करू नका, यासाठी हे यंत्र आहे, ते म्हणजे बेल ग्रॅबर किंवा लोडर. हे यंत्र चाऱ्याच्या बंडलाला उचलण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी सोपं पडतं. आपण बेल सायलेजची प्रक्रिया आणि यंत्र तर पाहिले, पण हे बेल सायलेज बनवताना आणि नंतर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जसं कुट्टीचे बंडल करताना आणि ते प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवताना त्यामध्ये आर्द्रता योग्य प्रमाणात असायला हवी. मुरघास पॅकिंगसाठी ही 45 ते 50% इतकी आर्द्रता योग्य मानली जाते. यासोबत सायलेजसाठीचं प्लास्टिक फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसंच सायलेज प्लास्टिकमध्ये पॅक असलं तरी त्याची साठवण सावलीत आणि सुरक्षित ठिकाणी करायची आहे. उंदीर आणि इतर प्राण्यांपासूनही त्यांचं संरक्षण करायचं आहे. ही माहिती छत्रपती संभाजीनगरच्या गांधेली येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुधन व्यवस्थापनातील तज्ज्ञ डॉक्टर SM खुपसे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.